वाशिम शहरातील पुसदनाका परिसरात जो पुसद महामार्गावर उड्डाणपूल बनवण्यात आला होता, त्या उड्डाण पुलाच्या बाजूचा जो सर्व्हिस रोड आहे त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जे काही तात्पुरत्या स्वरूपात जे खडे आणि ते रेती टाकण्यात आली त्याहून अनेक वाहनं घसरून पडत आहे आणि अपघातही दरदिवशी होत आहे। गत 5 ते 6 वर्षापासून या मार्गाची दुरुस्ती करावी यासाठी अनेकदा या भागातील नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी संबंधित विभागाकडे मागणी केली, मात्र याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। जो काही उड्डाण पूल बनवलेला आहे तो अगोदर या उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते, त्यातच भरीसभर म्हणून जो काही सर्व्हिस रोड आहे त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते, कारण अनेकांना हा पर्यायी मार्ग आहे। मात्र संबंधित जो विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जो MSRDC आहे ते दुर्लक्ष करत असल्यामुळे वाहन चालक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे। जर लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती झाली नाही तर जे काही आतापर्यंत अपघात घडत आहे याहूनही मोठे अपघात दर दिवशी घडतील आणि यासाठी जो काही संबंधित विभाग आहे तो दोषी असेल असं या भागातील वाहन चालक तसेच नागरिकांचं म्हणणं आहे। यासाठी किमान जो काही प्रशासन आहे, येथील स्थानिक प्रशासन, त्यांनी या मार्गाची दुरुस्ती करून या वाहन चालकांना तसेच नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होते। किशोर गोमासे, न्यूज 18 मराठी, वाशिम।